नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी जाधव सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. आज आपण वर्ग 8वीची युनिट नंबर 4.3 ही अतिशय सुंदर गोल्डन चेन कविता शिकणार आहोत. ह्या कवितेची प्रस्तावना दोन्ही मराठी आणि इंग्लिशमध्ये ऐका. ह्या कवितेमध्ये कवींनी गोल्डन चेन म्हणजे सोनसाखळीची तुलना मैत्रीसोबत केली असून मैत्री ही किती महत्त्वाची आहे मानवी जीवनामध्ये हे या कवितेमध्ये स्पष्ट केलेले आहे. नाव इन इंग्लिश. इन दिस पोयम द पोएट हॅज कम्पेअर्ड द गोल्डन चेन विथ द फ्रेंडशिप. ही ऑल्सो हॅज डिस्क्राइब्ड द इम्पॉर्टन्स ऑफ फ्रेंडशिप इन धिस पोयम. इन दिस पोयम द गोल्डन चेन इज कम्पेअर्ड विथ द फ्रेंडशिप. सो the poet has used metaphor and simile figures of speech in this poem. Now I will read the poem stanza by stanza and then explain in both Marathi and English. Stanza number 1. Friendship is a golden chain. The links our friendship so dear, and like a rare and precious jewel, it treasured more each year. मराठीमध्ये ऐका. कवी म्हणतो या ठिकाणी पहिल्या स्टांजामध्ये मैत्री ही एक सोनसाखळी आहे, कारण ती अनेक प्रियजनांना एकमेकांशी जोडून ठेवते. ज्याप्रमाणे सोनसाखळी सोन्याच्या बारीक बारीक लहान लहान अनेक तुकड्यांना एकत्र करते आणि एक साखळी करते, त्याप्रमाणे गोल्डन चेन म्हणजे मैत्री आहे. पुन्हा कवी म्हणतो मैत्री हा एका मौल्यवान दागिन्यासारखा आहे. ज्याप्रमाणे मौल्यवान दागिन्याला आपण अतिशय काळजीपूर्वक वर्षोनवर्ष जपून ठेवतो, त्याचप्रमाणे मैत्रीलासुद्धा अनेक वर्षपर्यंत जतन ठेवावी लागते. नाव इन इंग्लिश. हिअर द पोएट कम्पेअर्स द फ्रेंडशिप विथ द गोल्डन चेन बिकॉज इट लिंक्स मेनी फ्रेंड्स टुगेदर. It is also like the precious jewel because we keep the memory of our old friend in our heart for many years. Now second stanza, दूसरा stanza ऐका. It clasps together firmly with love that's deep and true, and it's rich with happy memories and fond recollections too. Claspचं meaning ऐका. टू होल्ड फर्मली, टू होल्ड टाईटली, आणि रिकलेक्शन म्हणजे पास्ट मेमरीज, जुन्या आठवणी. तर आता मराठीमध्ये ट्रान्सलेशन ऐका सेकंड स्टांजाचं. इन द सेकंड स्टांजा मराठीमध्ये पहिले दुसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतो की मैत्री केवळ जिव्हाळा आणि एकमेकांवरच्या विश्वासामुळे जिवंत असते, आणि जेव्हा आठवणींच्या आणि जुन्या प्रसंगांच्या गप्पा रंगतात तेव्हा मैत्रीची श्रीमंती ही दिवसेंदिवस वाढतच जाते. इन इंग्लिश. इन द सेकंड स्टांजा ऑफ द पोयम द पोएट सेज दॅट फ्रेंडशिप बाइंड्स मेनी फ्रेंड्स टुगेदर ड्यू टू the affection and trust. The memories of old past days adds the richness of friendship day by day. Now third stanza, तिसरा स्टांजा ऐका. टाइम कांट डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे. द ब्युटी फॉर ॲज लॉंग ॲज मेमरी लाईव्स. इयर कांट इरेज म्हणजे तुम्हाला माहीत आहे मिटवणे, पुसवणे. द प्लेजर दॅट द जॉय ऑफ फ्रेंडशिप गिव्स. इन द तिसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतो की मैत्रीचे सौंदर्य कधीच वेळ नष्ट करू शकत नाही, कारण आठवणी नेहमी मैत्रीला जिवंत ठेवते. वर्ष हे सुद्धा केव्हाच मैत्रीचा आनंद कमी करू शकत नाही, कारण आठवणी नेहमी मैत्रीला पुनर्जीवन देत असतात. नाव इन इंग्लिश. इन द थर्ड स्टांजा ऑफ द पोयम द पोएट सेज दॅट द डेज अँड इयर्स कांट डिस्ट्रॉय द फ्रेंडशिप बिकॉज द पास्ट मेमरीज गिव्ह अ रीबर्थ अँड प्लेजर
to the friendship. Now fourth stanza. For friendship is a priceless gift. Priceless means विनामूल्य. That can't be bought or sold. Bought म्हणजे विकणे, bought म्हणजे विकत घेणे आणि sold म्हणजे विकणे. But to have the understanding friend, it worth far more than gold. आता चौथ्या स्टांजाचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन आहे का. मैत्री एक मौल्यवान ठेवा असून तो विकताही येत नाही आणि विकतही घेता येत नाही. मात्र एकमेकांच्या भावना समजून घेणारे मित्र असणे अतिशय आवश्यक आहे. त्यापेक्षाही जर समजा तशा पद्धतीचे मित्र असेल तर मैत्री ही सोन्यापेक्षाही श्रेष्ठ आणि सोन्यापेक्षाही सुंदर आहे. नाव इन इंग्लिश. इन द फोर्थ स्टांजा ऑफ द पोएम द पोएट सेज दॅट फ्रेंडशिप can't be sold or bought because it is priceless gift given by the God. If we have an understanding, friendship is worth far more than the gold. Now concluding stanza. शेवटचा स्टांजा ऐका. शेवटचा स्टांजा सर्वप्रथम रीडिंग करतो आणि त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन सांगतो. And the golden chain of friendship is strong and blessed tie, binding kindred heart together as the years go passing by. शेवटच्या स्टांजाचं एक्सप्लेनेशन आहे का मराठीमध्ये. आणि मैत्री ही सोनसाखळी, एक सोनसाखळी असून ती दैवी वरदानामुळेच अतिशय मजबूत बनत असते. कारण सारख्या हृदयाच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेल्या मित्रांची जर एकमेकांवर विश्वास असेल तर मैत्री ही त्यांना वर्षानुवर्षे एकत्र बांधून ठेवते. नाव इन इंग्लिश लास्ट स्टांजा. इन द लास्ट स्टांजा ऑफ द पोएम द पोएट सेज दॅट गोल्डन चेन ऑफ फ्रेंडशिप इज अ स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड अँड गिफ्ट व्हिच होल्ड्स काइंडर फ्रेंड्स टुगेदर इयर आफ्टर इयर. ओके, अशा प्रकारे ही पोयम झालेली आहे. मी तुम्हाला या ठिकाणी ॲप्रिशिएशन सांगतो अतिशय थोडक्यात. तर ॲप्रिशिएशनचं पहिलं पॉईंट असतो टायटल. तर तुम्ही काय लिहिणार आहात? टायटल गोल्डन चेन. त्यानंतर सेकंड पॉईंट असतो पोएट. तर काय लिहिसाल? द पोएट ऑफ धिस पोएम इज हेलन स्टीनर राईस. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉईंट असतो फिगर ऑफ स्पीच. मी सांगितलं या ठिकाणी मेटॅफर येतो. पहा पहिली लाईन. फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन. फ्रेंडशिप काय आहे म्हणते? गोल्डन चेन. म्हणजे या ठिकाणी फ्रेंडशिपची डायरेक्ट तुलना केलेली आहे कशासोबत? गोल्डन चेनसोबत. म्हणून हा मेटॅफर होतो. आणि तिसरी जर लाईन पाहिली तुम्ही तर तिसरी पहा. लाईक रेअर प्रिशियस ज्वेल. या ठिकाणी तुलना केलेली आहे पण या ठिकाणी लाईक वापरल्यामुळे या ठिकाणी हा सिमिली अलंकार होतो. ठीक आहे. तिसरा पॉईंट आहे राईम स्कीम. राईम स्कीम कशी काढायची तर बघा. पहिली लाईन वाचतो मी. फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन. शेवटचं जो वर्ड आहे तो लक्षात घ्या. चेन. द लिंक्स अवर फ्रेंड सो डिअर. चेन आणि डिअर एकामेकांशी मिळत नाही म्हणून अल्फाबेटनुसार पहिल्याला ए येईल, दुसऱ्याला बी येईल. अँड लाईक अ रेअर प्रिशियस ज्वेल. ज्वेलसुद्धा नाही जुळलं म्हणून ए बी सी झाला. आता चौथी लाईन पाहू. इट्स ट्रेजर मोर इच इयर. आत्ता बघा सेकंड लाईन. डिअर आणि इयर एकामेकांना काय होते? मॅच करते. म्हणून पहिल्याला काय देऊ आपण? ए. दुसऱ्या लाईनला बी. तिसऱ्या लाईनला सी. कारण हे मॅच नाही केलं. ए बी सी. मात्र सेकंड जी लाईन आहे तिची एंडिंग आणि इयर ह्या दोघांना एकामेकांना मॅच करते. म्हणजे राईम स्कीम काय झाली? ए बी सी बी. ओके, काय झाली राईम स्कीम? ए बी सी बी. आता प्रत्येक स्टांजा पहा. फॉर्मली, ट्रू अँड मेमरी कोणी एकामेकाला जुळलं नाही
पण ट्रूला टू जुळालं म्हणून ए बी सी बी. प्रत्येक स्टांजामध्ये 5 स्टांजामध्ये एकच असेल ए बी सी बी. आणि शेवटचा 2 मार्काचा पॉईंट असतो सेंट्रल आयडिया. तर सेंट्रल आयडिया मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितली, पुन्हा एक वेळेस सांगतो म्हणजे 5 मार्काचं आपलं ॲप्रिशिएशन होऊन जाते. सेंट्रल आयडियामध्ये लिहायचं, द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज दॅट हिअर द पोएट हॅज कम्पेअर्ड फ्रेंडशिप विथ द गोल्डन चेन. The poet has also described the importance of the friendship in her life. ओके, अशा प्रकारे पोयम झालेली आहे. तुम्ही ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. त्याचप्रमाणे शेअर करण्याचं विसरू नका. ओके, पोयम पहा आणि ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करा. ठीक आहे.